नमस्कार. आज आपण ऑटोइम्यून मधलाच एक आजार बघणार आहोत, तो म्हणजे मायस्थेनिया ग्रेव्हिस. हा एक न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यामध्ये मसल्स अफेक्ट होतात. मसल्सना विकनेस येतो, थकवा येतो. या आजारामध्ये आपल्या शरीरात नर्व्स विरुद्ध अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या न्यूरोमस्क्युलर जंक्शनवर अटॅक करतात. त्यामुळे मसल्सला थकवा येणं हा त्रास होऊ शकतो. हा आजार कोणत्याही एज मध्ये होऊ शकतो. जनरली डोळे, मान, चेहरा, हात, पाय यांच्या मसल्स जनरली अफेक्ट होतात. याची लक्षणं कोणती? तर यामध्ये डोळ्यांना धुसर दिसणं किंवा डबल व्हिजन किंवा ड्रुपिंग ऑफ आयलिड्स म्हणजे डोळ्यांच्या पापण्या आपोआप खाली पडणं, मसल्स मध्ये विकनेस येणं, चावताना गिळताना त्रास होणं, त्याचबरोबर फेशियल एक्सप्रेशन्स वर लिमिट येणं आणि दम लागणं यासारखी लक्षणं जाणवू शकतात. याची कारणं कोणती आहेत? तर हा आजार एकतर जेनेटिक असू शकतो, त्याचबरोबर ठराविक प्रकारचे ड्रग्स किंवा व्हायरल इन्फेक्शन्समुळे, त्या थायमस ग्लँडला जर ट्यूमर असेल किंवा स्ट्रेस, डिप्रेशन यासारख्या गोष्टींमुळे हा आजार होण्याची शक्यता असते. आता ट्रीटमेंट. या आजारामध्ये जनरली स्टेरॉइड्स, ऍसिटिल्कोलीन स्टिरेज इनहिबिटर्स दिले जातात. त्याचबरोबर सर्जरी देखील केली जाते. इम्युनोसप्रेसंट्सच्या अतिवापरामुळे काय होतं की इम्युनिटी लेवल कमी होते आणि त्यामुळे इतर आजारांना पेशंट बळी पडू शकतात. जर या आजारामध्ये योग्य ते होमिओपॅथिक उपचार घेतले तर पेशंटची लाईफ इझी आणि लॉंग होण्यासाठी मदत होऊ शकते. त्याचबरोबर संतुलित आहार म्हणजे आहारातून प्रोसेस्ड फूड, शुगर, सॉल्ट जर अवॉइड केलं आणि फ्रेश व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, लो कोलेस्टेरॉल जर डाएट फॉलो केला आणि नियमित जर व्यायाम केला तर या आजारात त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो.